हॅलो अच्छा काका तुम्ही नाव सांगलं पण माझ्या लक्षात नाही. हा गणपती तागडे यांच्याकडून 50 रुपये सप्रेट पार्टी लागले. मी अन्वाजी पार्टी आभारी आहे. तसेच निलेश दादा गायकवाड आणि त्यांचे मित्र यांच्याकडून 500 रुपये सप्रेट आहे. आणि काशीरावजी डोंगरे, ओमकार गायकवाड आणि शेतकरी भंडारी यांच्याकडून सुद्धा 500 रुपये सप्रेट आमच्या पार्टीला आलेले आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे. निलेश गायकवाड दादा आणि त्यांचे मित्र या सगळ्यांकडून पुन्हा 1000 रुपये सप्रेट आमच्या पार्टीला आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे. हा निलेशजी गायकवाड आणि शेतकरी शेतकरी मंडळ यांच्याकडून सुद्धा शेतकरी भंडार यांच्याकडून 100 रुपये सप्रेट पार्टी लागलेला आहे. पार्टी आभारी आहे. मी म्हटलं जे आहे माझे माय बाप होते सत्य परिस्थिती आहे ते तुमच्या समोर सांगायला पाहिजे की नाही. शायराला खूप मोठा अनुभव आहे पण यांना बोलणंही पचत नाही तर काय बोलावं आता शिवा देऊ का भाऊ मोठे तुम्हाला. आणि तुम्ही बोलता तसं मी तर बोललो तुम्हाला भयतार बेलण्या म्हणलं तर तुमची इज्जत काय राहिला काय समोर. मी केवढी 30-35 वर्षाची पोरगी आहे, तुम्ही किती 50-60 वर्षाचे. मग तुमच्यात माझ्यात फरक काय राहील. उतरवतो मी शकतो तुमची भयतार बेलण्या करू पण काय मतलब नाही. ही शायरीची भाषा नाहीये. आणि मला घमंड म्हणून नाही बोलते शाहीर साहेब. मला सुद्धा खूप काय बोलते ते तुम्हाला अभ्यासाला बोलत असेल तर तुमच्यापेक्षा मला काही नाही काय अभ्यास असेल खूप जास्त नसेल पण असेल ना. मग तुम्ही एवढं ज्ञानीवंत स्वतःला शाहीर समजता तर का सांगता येणार गेले परसाले फुलं काय सांगून राहिले तुम्ही माझ्या पहिल्यापासून प्रश्नाचे एका उत्तर ढंगाचं दिलं नाही. मग तुम्हाला का भाषा शिकलेली का मी ना. मग मी तुम्हाला उतरून बोलली का मी तुम्हाला म्हणलं का भयतार बेलली आणि भयतारीनं पागले ना मी काय गोटे मारली तुम्हाला. मग गोटे मारती शायरी कशाला घेतली माझ्या बरोबर. ठेका घेतला तर मी का ठेका घेतला का तुमचा ठेका घेतलं म्हणलं का मी. तुम्हाला जमत असेल त्याने नको द्या. वा रे वा. मी पहिलंच बोलली ना मी काय चिडून बोलताय का. मी चांगली तुमची स्तुती करताय चांगली बोलताय. तुम्ही येऊन जाऊन काय म्हणते आम्हाला. बरं मला सांगा माझे माय बाप हो शाहीर कोणताही शाहीर असो. मी शाहीरचा तुम्हाला प्रश्न विचारलो की राधा आपल्या म्हणजे नवरा आपल्या बायकोला राधा म्हणते गवडणीमध्ये तर का म्हणते तुम्ही म्हणण्यात नको म्हणा ना. माझं विचारणं कर्तव्य आहे तुमचं उत्तर देणं कर्तव्य आहे. सही बात आहे. नसेल तर म्हणलं नाही म्हणा वाटलं असतं. तुम्ही नाही म्हणत म्हणून मी नाही विचारू का. आम्ही आमच्या आडामध्ये मंजुळा म्हणतो तर आम्हाला कोणते शाहीर प्रश्न नाही विचारेल का. मग तुम्ही जर एकाच विषयावर घेऊन चालले तर एका जातीचे लोक बसले आहेत का. कोणाला पुराण समजते कोणाला इतिहास समजते कोणाला बाबासाहेब समजते कोणाला छत्रपती शिवाजी महाराज समजते. मग हे 4 सर्व धर्म समभावाचे लोक बसले आहेत. कोणाला पुराणही सांगायला पाहिजे तर इसका काही इतिहास सांगाल का लोकांना. मग पुराण काय साठी आलाय तर त्याला जाळून फेकून द्या तुमच्यामध्ये ताकद असेल तर मग नाही तर पुराण बदलून टाका. वा रे वा. अशी मोजरी नको करा शाहीर साहेब. आणि मी जर तुम्हाला काही बोललो असेल तर मला 2 थापडा मारा. मी तुमच्याशी बहुत लहान आहे.
अवलाद मला बी चिखलात नांगर चांगला चाकत चालवता येते. चिखलात तुमच्या धारबी त्या नांगराला धारबीर आहे का? नांगर तर पुरा जुना पोतळ पातळ नांगर आहे. तर का तुम्ही चिखलात नांगर चालवणार आहात? नवीन कोरात पारा नांगर असला तर फटणं बांधी फुटते. हो, धारदार नांगर पाहिजे. हे असे पोतळ नांगर माया बांधीत फुटतच नाही अजिबात. आणि म्हणून म्हणायचं आहे कि नाव तूफान में चलाना कोई मजाक का खेल नहीं. नाव तूफान में चलाना कोई मजाक का खेल नहीं. और दिया आंधी में जलाना कोई मजाक का खेल नहीं. एक तरफ तुम हो शायर पुरुषोत्तम खाने कर जी और एक तरफ बेसुरमा. एक तरफ तुम हो शायर पुरुषोत्तम खाने कर जी और एक तरफ बेसुरमा. और हमारे नीले निशान के शायर को हिलाना कोई मजाक की बात नहीं. कोई मजाक की बात नहीं. कोई मजाक की बात नहीं. का तुम्हाला अपशब्द काय बोलली नव्हती? म्हणायचं आहे कि बहुत दिनों से शायर के साथ पाला पड़ा है. बहुत दिनों से शायर के साथ पाला पड़ा है. और मैं कहती हूँ शाहिर, आप शाहिरों में बहुत बड़े हो. और मैं भी कोई कमजोर नहीं, मुझे भी रंग चढ़ा है. मैं भी कोई कमजोर नहीं, मुझे भी रंग चढ़ा है. और तुम कभी हिला नहीं सकते. तुम कभी हिला नहीं सकते क्योंकि यहाँ पे नीले निशान का झंडा गड़ा हुआ है. यहाँ पे नीले निशान का झंडा गड़ा हुआ है. शायर साहब, मी काहीच बोलले नाही. मी तुम्हाला सांगते ना, माझ्या मायबाप मला कोणत्याच शहराच्या वाटी जायची सवय नाहीये. आणि तुम्हालाही नाही बोलली. आणि तुम्हाला जर मी आता बोलायला बसली की नाही शायर साहेब, तर तुमच्या वयात माझ्या वयात काही फरक राहणार नाही. मी तुमच्यापेक्षा, मी म्हणलं अर्ध्या जन्माची तुमच्या पोराच्या वयातली मी बाई आहे. तुमच्या पोराच्या वयाची मी बाई आहे. आणि तुम्हाला जर मी या शब्दात बोलली तर तेवढं मोठ्या शहराची इज्जत काहीच राहणार नाही. नाही तर मला उतरवायला सेकंद लागत नाही म्हटलं. मलाही सगळ्या शिव्या बिव्या देतात आता शायरीमध्ये. पण मला तेवढी फालतू शायरी करायची नाही. एवढ्या मोठ्या माणसाची इज्जत मला खराब करायची नाहीये. वा रे वा. आणि म्हणून म्हणायचं आहे कि ना बकवास करने आए हम, ना करने आए है ताल का बेटा. कि ना बकवास करने आए हम, ना करने आए है ताल का बेटा. कई भाई बहनों को खुशियों से कर देंगे मालामाल. तो वैसा है हमें तजुर्बा और फुल है कॉन्फिडेंस. वैसा है हमें तजुर्बा और फुल है कॉन्फिडेंस. अगर कलर जाएगा तो शायर साहब पैसे कर देंगे वापस. क्यों? कि लोहा काटा जाता है फौलाद क्यारी से. कि लोहा काटा जाता है फौलाद क्यारी से. और कहाँ चुकाते जाते हैं हीरे के हिरकनी से. और सवाल किए जाते हैं ज्ञान के धनी से. और क्या बात है शाहिर खानेकर जी, आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े ही परेशानी से. प्रश्न विचारले तुम्हाला ब्रह्मा जी, ब्रह्माने सृष्टी निर्माण केलेली आहे. ते थोटात प्रश्न नको विचारा म्हणते माझे माय बाप. थोटा आहे का जी? नाही. पुराण थोटा ना. वा रे वा. मग तुमचं एकाच इतिहासच खरं आहे. अरे थोटात जरी असेल शाहीर साहेब, पण पुराण बोलते ना, लिहिलं आहे ना पुराणामध्ये, ते सिद्ध करून दाखवायचं आहे आपल्याला. तुम्ही एक तरी बाजू घेऊन बोलले ना, होणार नाही ना. मी त्या लेवलचा शायर आहो का तुम्हाला इतिहास गाऊन भाई मारची. मैं जो चाहे मैं पूछ सकती हूँ. मुझे अधिकार दिया है संविधान ने. माझ्यामध्ये अधिकार आहे बोलायचं, मी बोलू शकते. मी जे विचारेन तुम्हाला देणं उत्तर गरजेचं आहे. तुम्ही जे विचाराल ते मला उत्तर देणं गरजेचं आहे. पटलं तर हो म्हणा, नाही म्हटलं नाही म्हणा. बस दुसरं काय होणार आहे? शायर साहेबांनी मला प्रश्न विचारला आता. म्हणे इवा येई अरे इन फसली म्हणे एका. मग हा कोणता होय? हे म्हणतात ना पुराण एका बाजूला. बरोबर आहे. मी पुराणाचा माणूस होय का? मला त्या गोष्टी विचारायच्या नाही. हा शेतकरी भंडार निलेश दादा गायकवाड यांच्याकडे आमच्या पार्टीला 200 रुपयाचा प्रकट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची आभार. त्यांचे टाळ्या दे सगळे लोक. शेतकरी भंडारसाठी टाळ्या दे सगळे. शेतकरी भंडार यांच्याकडून पुन्हा 200 रुपयाचा प्रकट. निलेश दादा गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचा प्रकट पुन्हा आलेला आहे. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. तुम्ही म्हणता ना शाहीर साहेब पुराण नवी त्या लेवलचा माणूस आहे का? तर मग तुम्ही त्या लेवलचे माणूस त्याचं हे कोणतं उत्तर विचारलं तुम्ही आत्महत्या? भांडणी तुमच्यासोबत. वा रे वा. आपली तर आपल्या लोकांची दीड पाहिली. असं नाही चालत ना. म्हणते ते मी बाई संगतीनं माया मागं 2-3. असं नाही पाहिजे. आपलं खरं करायचं लोकांचं, आपलं ठेवायचं झाकून लोकांचं पाच वाकून. हे गोष्ट चालते येतं.
म्हणजे त्याला नवरा बायको कोण असं. तर शाही साहेब तुम्ही जसं अनुभवातून प्रश्न विचारले तेच उत्तर देईल मी. मन आणि इच्छा नवरा बायको. मनाची बायको कोण? इच्छा. मन आणि नवरा इच्छा आणि बायको. आणि मनाचं आणि इच्छाचं मिलन झालं म्हणजे दोघं नवरा बायको. तर यायचे माय यायची तिची माय आणि त्याचा बाप म्हणजे ही निवाई. ह्या दोघांचा जन्म लगडा म्हणजे कोण? क्रोध आणि माया. क्रोध आणि माया. तर क्रोधाचं आणि मायाचं मिलन झालं. क्रोधाचं आणि मायाचं मिलन झालं आणि मन इच्छा हे त्यांची म्हणजे नवरा आणि बायको आणि मन आणि क्रोध आणि माया हे ही निवाई ह्या दोघांचं मिलन झालं. आणि हे माझ्यापर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मी जास्त फोमाटगी धोडत नाही, जास्त चिरखोरीली शायरी करत नाही. ठेका घेतला माझाही नाही, ठेका घेतला तुमचाही नाहीये, कोणाच्या बापाचे बांधले नाही आहे आम्ही इथं. आणि म्हणून म्हणायचं आहे की शेर की दहाड से कोई जानवर नाही मरते. शाहीर साहेबांचं म्हणणं आहे की माझी पिळलेली बात आहे आणि माझ्या पोराला दूध पाजणारी तू आहेस म्हणते. तुझी जात आहे, नारीची जात आहे म्हणजे तू आहे. तर मग तुम्ही का हो, तुम्ही असंही म्हणा ना, तुम्ही माझ्या पोराला दूध पाजणारी तुमची घरची बाईची आहे. तर मी म्हणजे तुम्ही म्हणता एक तर बाईकोही समजायचं नाही, तर माझ्या पोराला दूध पाजणारी तू एक नारीची जात आहेस म्हणते. तर तुमच्या पोराला मी काय दूध पाजली नाही, तुमच्याच घरच्या बाईने दूध पाजलं. आपल्याही घरचं उदाहरण देऊ शकतो तुम्ही. काशीरावजी डोंगरे यांच्याकडून 200 रुपयाचा प्रायव्हेट पार्टी आभारी आहे. काशीरावजी डोंगरे यांच्याकडून पुन्हा 200 रुपयाचा प्रायव्हेट पार्टी आभारी आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते. दादा, शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते. बंडूभाऊ जुनगारे जी, शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते और किसी के सांप से कोई इंसान नहीं मरते. शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते और किसी के सांप से कोई इंसान नहीं मरते. अरे होंगे आप तिरंगे के बहुत बड़े बासिंदे, आप तिरंगे के बहुत बड़े बासिंदे. ये सुरमा भी नीले की पहचान है, ये सुरमा भी नीले की पहचान है. अरे हम भी किसी के बाप से नहीं डरते, हम भी किसी के बाप से नहीं डरते. हम भी डरते हैं तो बात करते और पानी छान छान के पीते हैं. ये सुरमा किसी के सामने झुकती नहीं मगर झुकाती है साला. अरे आत्मान बहुत गाणं म्हटलं, माझंही गाणं आहे, तुम्ही चिडाचं नाही सांगतो. आणि माझ्या हरणीला कार भरणीला, माझ्या हरणीला कार भरणीला ताली झपाटला. माझ्या हरणीला कार भरणीला ताली झपाटला. दिली आरोडी सायंकाळी, दिली आरोडी सायंकाळी. माझ्या हरणीला काकाकडून 50 रुपयाचं सप्लाय मिळालं, पण काकाचं नाव नाही माहित मला. मधुकर खंडारते. क्या बात है काका, ये सुरमा का गाना सुन के बूढ़े भी जवान बन जाते. माझ्या हरणीला कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते. क्या बात है. कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते. बूढ़े भी इश्क करते पर उन पर कोई शक नहीं करते. माझ्या हरणीला कार भरणीला, माझ्या हरणीला कार भरणीला, माझ्या हरणीला कार भरणीला ताली झपाटला. माझ्या हरणीला कार भरणीला
हमारे पार्टी की तरफ से, और आपने हमको इतना बड़ा इनाम दिया है। और निलेश दादा मित्र परिवार आणि शेतकरी भंडार यांच्याकडून आमच्या पार्टीला पुन्हा 1000 रुपये सप्रेट आलेला आहे। मी आणि माझी पार्टी त्यांचे आभारी आहे। कि जो गम्मत नहीं करता बराबर वो शाहिर कैसा, जो गम्मत नहीं करता बराबर वो शाहिर कैसा, और वस्ताद का कमाएंगे नाम प्रोग्राम भी करो वैसा, ताली बजाएंगी जनता बोलो बोलो वैसा, बोलो ताली बजाएंगी जनता बोलो बोलो वैसा। और फोकट में नहीं आए हम दोनों शाहिर, फोकट में नहीं आए हम दोनों शाहिर, अरे धुका लगा कर गिनते हैं पैसा, प्रोग्राम करो वैसा, प्रोग्राम करो वैसा। नहीं म्हणून त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। गजानन महाराज स्वरावर अच्छा, या स्वरावरती, अच्छा मी जे आता गाणं गाता या स्वरावरती आमचे काकाश्री, आमचे गुरुवर्य गजाननजी महाराज यांनी माझ्या कलेची पारख करून 100 रुपये सप्रेट दिला आहे। मी माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे। हा विनोदजी वाघाडे सदस्य ग्रामपंचायत गोणी मोगाव, एक छान आईनं, अच्छा ठीक आहे, होई जाएगा, त्यांच्याकडनं 100 रुपये सप्रेट। त्या खेळम्यानं दागिने चोरलं, चोर घोड्या बदाम तोड्या, ऐकलं समोर सांगतो ना, त्यानं दागिनं चोरलं, मग काय झालं? आणि दुकानदारानं आणि त्याच्या पोरानं, दुकानदारानं काय केलं? हॅलो तुम्ही असं जी मजा येत नाही, तुम्हाला आम्ही तर उच्च स्थान करतो। हो अरे एक म्हातारा राजभाऊ राऊत आणि राजभाऊ बोलतोय, तुम्ही स्टेजवर येण्याची कृपा करावी। अरे एक म्हातारा गेला बाजारा, शायर साहेब राहत असन कसूरमा चिडकी शायरी करत, तुम्ही किती बोला तुमचं तुम्हाला लखलाप। मैं जो अपने दम पे जो जानने मेरे को जो अच्छा लगता है मैं वही बोलूंगी, जो पब्लिक के अच्छा लगेगा वही बोलूंगी मैं। सही बात है। तुम्ही मला बहिदार म्हणा, नाही तर पागल म्हणा, नाही तर माझ्या चिखलात नांगर चालवा, नाही तर मला पागलाले गोटे मारते म्हणा, चालेल मला, मैं अपने दम पे बोलूंगी। का सही आहे का नाही? हाँ अरे एक म्हातारा गेला बाजारा आणि त्यानं दागिनं चोरलं, आणि त्याच्या पोरानं काय केलं? दुकानदारानं त्याच्या पोरानं काय केलं? याले धोतर मुद्दा
तर अजिबातच नाही. नाही तर शाहीर साहेब तो म्हातारा या पुरा मजा किरकिरा पहिलंच म्हटलं तर बिल भरा. ऐकलं का पोरी तुम्ही? माय आठवण गेली का विसरून माझी? तर शाहीर साहेब तो म्हातारा कोणता ज्या म्हाताराने दागिना चोरलं आणि ते दागिना कोणतं जे त्याने चोरलं होतं? तो मुलगा कोणता? तो दुकानदार कोणता? तो मुलगा कोणता आणि दुकानदार कोणता? ते दागिना कोणतं? हे तुम्हाला तुमच्या रावमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून मला म्हणायचं समोर एवढा मुतला हिच्याने माया पोरगा ते पोरगा किती मुलते माझा बाई मुलगा गेलाय आणि माझा पोरगा कपत भर मुलते. एवढे रोखून ठेवलं होतं का 12 महिने? का माहित किती रोखलं होतं? हो माय. बुड्याच्या मुतानं नदी नाले वाहून गेले. घरात पाणी शिरलं. कोणी जिवंत कोणी मेले. हत्ती उंट वाहून गेले. अरे त्याच्या मुतापासून सारा सत्यानाश. सारा सत्यानाश झाला. तर शाहीर साहेब ते नदी नाले कोणते जे वाहून गेले. घरात पाणी शिरलं आणि कोणी जिवंत कोणी मेले. हत्ती उंट वाहून गेले. किती हत्ती वाहून गेले, किती उंट वाहून गेले. आणि मग काय झालं? तुझ्यासारखी खोटारडी बाई नाही बाई. नाताच्या घरची उलटी खोलून पाण्याला लागली मोठी तहान. आड्याचं पाणी वरणीला गेलं आणि बाबाचं लग्न पोरानं केलं. वरणीचं पाणी आड्याला गेलं, बाबाचं लग्न पोरानं केलं. हे अंदर की बात है. कोणची बात आहे? अंदर की बात है. असं होतं तर ये भी अंदर की बात खाने का भाव बताएगा आपने. सांगतील ना? पण बाई एवढे हत्ती उंट वाहून गेले आणि एवढं मुंगीचं पिलो कसं वाचलं असं नाही का माहित त्याच्या मुद्दा तरलं तसं. महाबाई होऊ शकते. मुंगीचं पिलू वाचलं. तर त्या मुंगीचं पिलू कोणतं होतं शाहीर साहेब? मुंगीचं पिलू कोणतं होतं हे तुम्हाला तुमच्या रावमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे? अरे पिलू मुंगीचं होतं छोटंसं. अरे ते कसं बस वाचलं. आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याच्या पोरानं
कष्ट केलं तरी तो अजून जिवंतच आहे. जिवंत आहे. आहे? हा, जिवंत राहिला हा. आणि त्याच्या डोक्यावर आभाळ पडला. माय एवढा मोठा आभार हो. त्याच्या डोक्यावर पडलं बाई. आता तेवढा मोठा आभाळ पडला बाई, हो. तर लहानचा गोटा एका डोक्यावर मारला तर माणूस मरून जाते. मारून जाते हो. पण त्याच्या डोक्यावर आभाळ पडला तरी तो माणूस मेला नाही, मेला नाही, जिवंतच आहे. जिवंत राहिला. अगं बाई बाई. आणि त्यानं काय केलं? काय केलं? त्या आभाळाला गुणगान केलं. एवढ्या मोठ्या आभाळाला गुणगान केलं. हो, हा. एवढ्या मोठ्या आभाळाला गुणगान केलं हो. आणि घरी आणून ढोलीमध्ये भरलं. घरी आणून ढोलीत भरलं. हो. मावला का बाई ढोली? मावला ना, मावला ना. अगं बाई. ते शाहीर साहेब सांगतील ना, हो, हो. तो आभाळ कोणता, कोणता? ती ढोली कोणती, कोणती? आणि तो म्हातारा कोणता. असं. हो, सारा परिसर नष्ट झाला पण म्हातारा जिवंत राहिला. त्याच्या डोक्यावर आभाळ पडला, त्याने आभाळ घरी आणला. हो, केला छोटासा त्याने त्याचा, केला छोटासा त्याने त्याचा, ढोलीत भरला त्याने ढोलीत भरला. आणि दुकानदारानं आणि त्याच्या पोरानं, दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोकात बुडवलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोकात दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोकात बुडवलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोकात बुडवलं. अरे म्हणून, अरे दमदार करके शायरी अपना अपना हुनर दिखाओ. अरे दमदार करके शायरी अपना अपना हुनर दिखाओ. और जो चाहे वो देना पब्लिक का दिल बनेगा. अरे झूम उठेगी जनता ऐसा रंगतदार सामना करो. झूम उठेगी जनता ऐसा रंगतदार सामना करो. नहीं तो शर्म के मारे, नहीं तो शर्म के मारे चुल्लू भर पानी में डूब मरो, चुल्लू भर पानी में डूब मरो. मी तुम्हाला नाही म्हणताय, ज्यांना वाटत तो मरल, तुम्ही नाही म्हणाल. तुम्ही कसं म्हणाल? तुम्ही तर चांगले शाहीर आहे बाबा, हुशार गाणी म्हणताय. आमच्यासारखे लवकर होय बाबा मरणारे लवकर. आणि म्हणून म्हणायचं आहे. अच्छा, दोन्ही डान्सरला शेतकरी भंडारकडून 100 रुपयाचा सप्लिमेंट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. सगळ्यांना शेतकरी भंडारकडून आमच्या पूर्ण पार्टीला 400 रुपये सप्लिमेंट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी आभारी आहे.